नवी मुंबई से राजू पाटिल ने कहा कि केडीएमसी में स्थिरता के लिए शिंदे शिवसेना और बीजेपी को समर्थन दिया गया है। राजू पाटिल के अनुसार भाजपा के 50 और शिंदे शिवसेना के 53 नगर सेवक है। इस समय चल रहे राजनीतिक खेल और भागम भाग के कारण स्थिरता जरूरी थी। उन्होंने कहा कि ये फैसला जनता के हित और विकास कार्यों के लिए लिया गया है। सत्ता में रहकर ही विकास और जनहित के काम किए जा सकते हैं। राज ठाकरे ने भी स्थानीय लेवल पर फैसले लेने की मांग की। राजू पाटिल ने साफ कहा कि यह फैसला स्वार्थ के लिए नहीं बल्कि जनता को न्याय देने और सरकार में कॉमन मिनिमम प्रोग्राम के तहत काम करने के लिए लिया गया। प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी 50, शिंदेची शिवसेना 53 होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता केडीएमसी आकडे मोड पळवापळी, तो कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हतं। भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती। तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे। आणि ऑब्विसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो। सर, मनसेला काय भेटणार याच्यामध्ये? भेटायचं काय, ते सत्तेत असल्यावर कामं झाली, बस झाली आम्हाला, बाकी भेटण्यासाठी वगैरे होण्यासाठीच आम्ही अजून कोणते पक्ष आहेत? उद्धव ठाकरे पक्षाला तुम्ही काही सांगितलेलं आहे का? तुम्ही एका युतीमध्ये लढले होते। हो बरोबर आहे, आम्ही युतीमध्ये लढलो होतो, परंतु काय झालं, सुरुवात काही नगरसेवक गायब झाले। अशा वेळेस आम्हाला आमच्या नगरसेवकांची चिंता होती, दुसऱ्याची त्या गटाची चिंता होती। कुठेतरी खोटेबाजार होऊन त्यासाठीच आम्ही निर्णय घेतलेला आहे। केडीएमसीची पूर्ण जी जनता आहे ती हे बोर झाली या प्रकारे सगळ्यांना, की इतके दिवस जे राजकारण चालू आहे झालं एक्झॅक्टली तसं तिथे काय होण्याची शक्यता होती। आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही हा घेतलेला निर्णय, हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही। आम्ही ठामपणे समोर आलेले आहे। माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या, आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतला। मला वाटतं भाजपा, शिंदे आणि एकत्रच आहेत ना, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो सगळं बाहेर राहून, त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना। भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही, परंतु आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही। त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा, असं खूप कोण कशाबद्दल बोललेलं असतं।